त्यांच्या माघारी तुझ्या पाठीशी भक्कम उभं राहणार कोण नको का? शितले, माझा स्वेटर कुठे ठेवलाय ग? कुठला? कुठला? अगं विसरलीस वय? हा? अगं तू माझ्यासाठी आणलेलास. हा त्यो शितले, काय झालंय का? कोण काय बोललं का तुला? मग हे घ्या. शितले, या स्वेटर मध्ये तुझ्या प्रेमाची ऊब आहे. हा विसरून कसं चालेल? तुम्ही बॅग भरायची एवढी घाई का करताय? अगं ऐन वेळेला काय राहिलं तर? 2 दिवस राहिले मला जायचं. अहो मग मी भरली असते की मागणं. काय नको मागणं, जायच्या यायला गडबड होती. अहो मी काय म्हणते, हा बोल की. काय नाही. काय चाललंय तुझं? नाही ते बॅगेत थोडं खायचं सामान भरायचं राहिलं होतं ना, त्याचाच विचार करत होते. तुम्ही बायका ना काय बी विचार करत असत. जाऊ दे, ऐक. शितले, काय विचार करतेस तू? काय नाही. जयश्री जे काय बोलली ती सांगावं का यांना? नाही नाही नको. मी सांगितलं आणि यांचा विचार बदलला तर? व्हॉट्सअप राहुल शेठ. नाही काय टॅलेंट कुणीतरी सॅड आहे असं नाही का वाटत तुला? सॅड? हो जास्त सॅड आहे असं वाटतंय. बाहेर राहुल शेठ, काय झालं? शेठ, आम्ही तुमचं दुःख समजू शकतो. विक्रमच्या जाण्यामुळं आम्हाला पण किती त्रास झालाय हे सगळ्यांनाच माहिती. होय, तुला काय आज ओळखत नाही मी. भैया, हा? मला वाटतंय राहुलला अजून काहीतरी टेन्शन दिसतंय. अरे असणारच की टॅलेंट. एक दोस्त तर गेला, आता दुसरा पण गेला तर? आर्मीत म्हणतोय मी. तुमच्या पाया पडतो. राहुल शेठ, लय दुःखाला कवटाळून बसू नका. काय नियती आपल्या कंट्रोल मध्ये नसते, पण आपल्या जी कंट्रोल मध्ये ती तर आपण करू शकतो निदान. म्हणजे नाही म्हणजे तुमच्या दोस्ताला सांगा जाऊ नको म्हणून. कुणाला? आज्याला? मला काय वाटतं माहिती का टॅलेंट, सांगायची काही गरजच नाही. तोच आता जाणार नाही आर्मीत. नाही नाही भैया, त्यो जाणार. अरे कुठला जातोय? ऑनली टॉकिंग, नो ऍक्शन असं आहे त्याच. ऍक्शन बघितल्या ना एकदा त्याची. इथं गावात काय कुणी बी करल. दम असं तर जाऊन दाखव म्हणाव त्याला बॉर्डरवर. आणि जरी गेला तरी आपण आहेच की पुढची तयारी करायला. शहीद अजिंक्य. निघाता
इथं थांबायला तरी कुणाकडे वेळ आहे? चला. आणि लईच असेल ना प्रेम तर सांग मित्राला, बस गावातच बायकोचा पदर पकडून. चाची चाचा कुठं बाहेर गेल्यात का? वाईकू गे, काय झालं असं अचानक आलीस? काय नाही ग, घरी लक्ष लागत नव्हतं म्हणून आले. लक्ष तर आमच्या पण घरात लागा ना कुणाचं. तेरे को तो अब्बू का पता है ना, गांव में हर 15 अगस्त और 26 जनवरी से पहले तैयारी शुरू हो जाती. रात भर हम जलेबी बनाने का काम करते. गांव में कोई लड़का आर्मी में भर्ती हो जाता है तो हर घर में जाके मिठाई बांटते. लेकिन जब से एक का सुना है ना, तब से बर्फ के माफिक कोठून गेलेत ते. बाकी तुझ्या घरी कसे आहेत सगळे? आहेत बरे. अजिंक्य आता 2 दिवसात जाणार आहेत. त्यांच्या जायची तयारी चालू आहे. कुछ ना कुछ काम होगा तो दिमाग में ऐसी वैसी बात नहीं आती. यास्मीन, बोल की. अगं कसं बोलू तेच कळना झालंय. क्या हुआ? बोल ना. हे बघ, जो मन में है ना वो बोल दे. आता अजिंक्य जाणार आहेत ना, तर मला कस तरीच होतंय बघ. अगं लय सवय लागली ग मला त्यांची. तुला माहितीये, रोज सकाळी उठून नेमानं माझ्यासाठी चहा करतात आणि मगच प्रॅक्टिसला जातात. तू तो बहुत लकी रे. अगं कुठल्या कामात मला काय अडचण आली ना तर मदत करतात. कधी काय चुकलं तर समजून घेतात. कधी भांडण, कधी रुसव फुगव, याची लई सवय झाली मला. आणि आता ते चाललेत ना, तर माझं कसं होणार आहे हेच कळना झालंय. अगं म्हणजे त्या घरात सगळेजण चांगले आहेत, पण त्यांच्यात आणि माझ्यात दुआ कायम अजिंक्य आहेत. उसका टेंशन तू मत ले, सांभाळशील सगळं. अगं तसं नाही, म्हणजे मला मला सांगता येईना झालंय. म्हणजे हे बघ, आपण घरापासून लांब गेलो की आपल्याला कायम असं वाटत असतं ना की आपण घरला परत कधी जाणार, घरला परत कधी जाणार. ते का होतंय माहितीये का? कारण तिथे आपली मायेची माणसं असतात. आपण त्यांना सगळं सांगू शकतो, त्यांच्याबरोबर बोलू शकतो, त्यांच्या समोर रडू शकतो, त्यांच्यावर चिडू बी शकतो. आणि आता हे चाललेत ना, तर मला सारखं असं वाटतंय की माझं घर माझ्यापासून लांब चाललंय. आपली माणसं लांब जाणार असतील तर त्रास तर होणारच ना ग. शीतले, तूने बोला है अजिंक्य को? अगं कसं सांगू, ते दाखवत नाहीत. पण इक्याचं जाणं लय म्हणायला लागलंय त्यांच्या. आणि अशात जर मी सांगितलं ना तर थांबतील ते. मी खचून गेले तर जाणारच नाहीत. एक बात पूछू? तुला काय म्हणायचं नाही हे कळलंय मला शीतले. तू माझ्याशिवाय नाही ना राहू शकत. तुझ्यासाठी हे सगळं अवघड जाणार आहे. सही बोली ना? क्या वाकई आजा का जाना इतना जरूरी है? नाना, समाधान दादा आलाय. जीजी, तुम्ही असं अचानक. सुमन, चहा टाक जरा. अगं राहू दे नको. त्याच्या घोटभर पाणीच दे. काय नाही, कामच जरा अर्जंट होतं म्हणून यावं लागलं. काय झालं? घरी सगळं ठीक आहे ना? नाही तसं काय नाही नाना, घरी समजा ठीक आहे.
फक्त जरा जिजीला बोलायचं होतं तुमच्याशी. नाही म्हणजे आजीसाठी चालू आहे आम्ही. अजिंक्यचं काय? आता काय ते मी स्पष्टच बोलते. आडून आडून नाही बोलत मी. मला काय वाटतंय, आजन तिकडे जाऊ नये. जीजी अगदी माझ्या मनातलं बोललात बघा. अहो विकेचं असं झाल्यापासून मला तर झोपच लागत नाही त्यांच्या काळजीनं. जी तुमची काळजी बरोबरच आहे, पण अजिंक्य कर्तव्याशी बांधील आहे. त्यांना जावंच लागणार. तेच समजून सांगतोय मी तिला, तर ऐकणच झाली माझं. नाना तुम्हीच सांगा तिला समजून. जिजे अगं मान्य आहे तुझा आजावर लय जीव आहे. मग तुझा नाही का जीव त्याच्यावर? अगं तसं नाही ग जिजे, पण आजा लहान असल्यापासून त्यांनी एकच सपान बघितलंय, आर्मीत जायचं. आणि आता तू ट्रेनिंग पूर्ण करून आलाय, त्याला जाऊ नको कसं म्हणायचं? वय बरोबरच आहे. अहो तुम्हाला कळत कसं नाही? त्यांनाही कळत नाही म्हणून आपण त्यांना समजावून सांगायचं तर आपणच त्यांना दुजोरा द्यायचा. होय बाई, आता त्या विक्रमच बघा की, हाकनाक गेला बिचारा. अहो असं कसं म्हणताय? देशासाठी शहीद झालाय तो, वीरमरण आलाय विक्रमला. अरे होय, समजा मान्य आहे मला, पण त्याच्या आईची अवस्था काय झाली बघतोस ना. अरे आबाळ कोसळले त्या बाईवर, काय करावं तिनं? आता तिने काय करायचं सांगा बघू. पाहुणं रावळं गावातली माणसं 4 नाही तर 8 दिवस येतात. पण नंतर अख्खी जिंदगानी त्या बाईला एकटीलाच काढायची. तीच म्हणते मी, जीवावर बेतल असं कशाला काय करायचं? ते तिकडे परत गेले नाही तर बरंच होईल बाई. आर्मी म्हणजे अजिंक्यांचा जीव आहे. आणि आपल्या पोरीचं काय? उद्या माझ्या पोरीचं भुंड कपाळ बघायची ताकद माझ्यात तरी काय नाही बाई. अगं काय बोलतेस तू? वय वय, आपल्याला ती आर्मी बिर्मी काही नको बाबा. समाधान ह्या आपण सगळी म्हणून आजीला समजावून सांगूया. अगं जिजे, मी नाही का सांगून बघितलं त्याला? अजिंक्य ना शीतलशिवाय दुसरं कोणाचं ऐकणार नाही. मग पहिल्यांदा आपण शीतललाच सांगितलं पाहिजे. तुम्ही सगळे म्हणताय ते खरंय, पण तिला काय वाटतंय हे कुणी विचारलंय का? अहो आता लग्न झालेली पोरगी आहे ती, आणि कुठल्या पोरीला वाटल आपल्या नवऱ्याचा जीव धोक्यात असावा म्हणून? शीतलची गोष्ट वेगळी पडती. काही गोष्ट वेगळी नाही. अहो त्या आजाला पाठिंबा द्यायचा म्हणून तसं बोलत असत. शेवटी तिचं पण बाईचं काळीच आहे, तिला पण मनात वाटत असेलच की. आपण लवकरात लवकर बोलून घेऊयात, त्याशिवाय माझ्या जीवाला काही चैन पडायची नाही बाई. थांबा मग, मी एकदा बोलतो त्याच्याशी. नको नको, ते तुझं एकट्याचं ऐकणार नाही. अरे तुझं बोलणं ते हाणून पाडत, त्यापेक्षा आपण सगळ्यांनी त्याला सांगूया. नाना तुम्ही उद्या घरला या. आपण एक काम करू, उद्या विक्रमचं सावडणं झालं की आम्ही दोघं तुमच्या घरला येतो आणि मग बोलू त्यांच्याशी. अहो पण शीतल, तिच्या संग आधी बोलायला पाहिजे ना. वय मी काय म्हणते, मी शीतला इकडे बोलवून घेऊ का? मग आपण तिच्याशी बोलूया. नको नको, तसं नको. जीजी म्हणतात ते बरोबर आहे. उद्या सगळे आले की बोला तिच्याशी. बोलायचं नाही, आपण सगळ्यांनी त्याला गळच घालू, जाऊ नको म्हणून. हे बघ जिजे, आपण सांगून बघू, पर त्याच्या मनात जर जायचंच असेल ना तर. त्यांच्या मनात काय बी असत तरी त्यांना म्हणावं थांबा. आजवर प्रत्येक गोष्ट आपण त्यांच्या मनासारखी करत आलोय. अहो ही एक गोष्ट तर आपल्या मनासारखी होऊ देत की.
दोघांच्या आयुष्याचा प्रश्न आहे. आपण तरी शाण्यासारखं वागायला पाहिजे. त्यांच्या माघारी तुझ्या पाठीशी भक्कम उभं राहणार कोण नको का? मी तुझ्या जागी असते ना तर मी त्यांना जाऊच दिलं नसतं. क्या वाकई आजा का जाना इतना जरूरी है? हे पोरी, भाऊजी अगं कसला विचार करतेस? मला ते तुझ्या मनात काय असेल ते बोलून मोकळे हो. अजिंक्य आता 2 दिवसांनी जाणार आहे आणि त्यात हे असं होऊन बसलंय. अजिंक्यांनी आयुष्यभर तेवढं एकच स्वप्न त्यांच्या उराशी बाळगलंय आणि आता एकाच असं झालं तर काय करू काय नाही काय बी कळना झालंय. आणि आता त्यांचा जायचा दिवस जवळ आलाय तर हे बघ हे असं होतंय. मन नुसतं खायला उठलंय मला. एकदा असं वाटतं की त्यांना जायला पाहिजे आणि एकदा असं वाटतं की शितले काय बी कर पाया पड आडवी पड पण त्यांना जाऊ देऊ नकस. हे बाळा, हे अगं शांत हो. मी तुला आधीच सांगितलं होतं की फौजीची बायको ही खूप धीराची असायला लागते. कुणाचं बी काम नाही. आता माझंच बघ, माझं जेव्हा लग्न ठरलं होतं ना तेव्हा एवढ्या अडचणी का आल्या? का तर मी आर्मीत होतो म्हणून. 3ऱ्या सुट्टीमध्ये साखरपुडा झाला होता माझा आणि मग पुढच्या सुट्टीत लग्न करायचं असं ठरलं होतं. पण मग कारगिलची वॉर सुरू झाली आणि त्यात मी होतो. दिवस रात्र माझ्या घरचे रेडिओ आणि टीव्हीच्या समोर बसून राहायचे. अगं त्याच वॉर मध्ये तर हात गेला माझा. पण जेव्हा परत आलो ना तेव्हा तिच्या घरच्यांचा निर्णय बदलला होता. खरं तर मी त्यांना कल्पना दिली होती, पण जेव्हा माझ्या जीवावर बेतलं तेव्हा त्यांच्या त्या लक्षात आलं. लग्न मोडलं. आर्मी तर सोडणार नव्हतो म्हणून मग लग्न करण्याचा विचारच सोडून दिला. अहो मी राहीन त्यांच्या पाठीशी उभी पण आजूबाजूच्या लोकांच्या मनात हे बघ, आत्ताच्या घडीला आहे ना सगळ्यांच्या मनात विपरीतच विचार येणार. अगदी तुझ्या घरच्यांना बी वाटणार की अजिंक्यने जाऊ नये म्हणून. पण अशाच परिस्थितीत फौजीच्या बायकोला खंबीर असावं लागतं. फौजी आणि त्याचा देश याच्यामध्ये एकच गोष्ट उभी असते, ती म्हणजे फौजीची बायको. आता फौजी आणि त्याच्या देशाला जोडणारा दुवा व्हायचं का त्यातला अडथळा हे तुझं तू ठरव. कसं असतं, फौजीची बायको त्याचा काना असती काना आणि तिच्या आधाराशिवाय फौजी ताठ मानानं तिरंग्याला सॅल्यूटच करू शकत नाही. आपण म्हणतो ना, विजयी विश्व तिरंगा प्यारा झंडा ऊंचा रहे हमारा. पण त्या तिरंग्याला बी लहरत राहण्यासाठी एका काठीचा आधार लागतोय, लक्षात ठेव. आता तुझा निर्णय तुलाच घ्यायचा आहे. फौजी झालाय माझा निर्णय. अजिंक्य फौजी परत जाणारच. आणि आता कुणी बी काय बी बोललं तरी मी त्यांच्या पाठीशी उभी राहणार.